हा सर्किट ब्रेकर काहीही जळणार नाही याची काळजी हा घेतो, पण तुमच्या स्टॉक्स मधला न दिसणारा सर्किट ब्रेकर जर नाही चालला तर तुमचे पैसे ओस. त्यापेक्षा त्यांना समतासोबत वाढवा ना. मागील वर्षी डिसेंबर महिन्यात झालेल्या कोपरगाव नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ झालेल्या जाहीर सभेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शहरातील झोपडपट्टीधारक, अतिक्रमणधारक आणि विस्थापित नागरिकांसाठी हक्काचे उतारे देण्याचे महत्त्वपूर्ण आश्वासन दिले होते. मात्र नगर परिषदेत भाजपची एकहाती सत्ता येऊन तब्बल 7 ते 8 महिने उलटूनही या आश्वासनांच्या पूर्ततेबाबत कोणतीही ठोस कार्यवाही झाल्याचे दिसून येत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत असून दिलेल्या आश्वासनांचा सत्ताधाऱ्यांना विसर पडला की काय असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. निवडणुकीच्या प्रचार सभेत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट शब्दात सांगितले होते की भाजपाचे नगराध्यक्ष निवडून आल्यानंतर शहरातील झोपडपट्टी भागातील सर्व घरांची यादी तयार करा. मी स्वतः महसूल मंत्री म्हणून कोपरगावात येऊन सुमारे 5,500 झोपडपट्टी धारकांना हक्काचे पट्टे उतारे वाटप करणार आहे. या घोषणेमुळे हजारो कुटुंबांमध्ये मालकी हक्काची मोठी अपेक्षा निर्माण झाली होती. त्यानंतरच्या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही मोठी घोषणा करत राज्य सरकारने अतिक्रमण नियमित करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले होते. त्यांनी असेही जाहीर केले, ज्या नागरिकांची अतिक्रमणे नियमित होतील त्यांना पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत 2.5 लाख रुपयांची मदत, पक्के घर उपलब्ध करून दिले जाईल, जेणेकरून शहरात कोणतीही झोपडपट्टी राहणार नाही. तसेच साईनगर परिसरातील सुमारे 660 अतिक्रमणधारकांचे पुनर्वसन करण्याचे आश्वासनही देण्यात आले होते. भाजपाची सत्ता नगरपालिकेत आल्यानंतर या विस्थापित कुटुंबांच्या पुनर्वसनाचा प्रश्न प्राधान्याने मार्गी लावला जाईल असेही त्यावेळी सांगण्यात आले होते. नगरपालिकेवर भाजपाची एकहाती सत्ता आल्यानंतर नागरिकांना या आश्वासनाची अंमलबजावणी लवकर सुरू होईल अशी अपेक्षा होती. मात्र अद्याप हक्काचे पट्टे वाटप, अतिक्रमणे नियमितीकरण, प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ किंवा साईनगरमधील विस्थापितांचे पुनर्वसन याबाबत कोणतीही ठोस घोषणा किंवा व्यापक कार्यवाही झालेली दिसून येत नाही. यामुळे शहरातील झोपडपट्टीधारक आणि लाभार्थी नागरिक आता प्रश्न विचारू लागले आहे की 5,500 घरांचे पट्टे वाटप नेमके कधी होणार? अतिक्रमण नियमितीकरणाची प्रक्रिया सुरू झाली आहे का? प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरे कधी मिळणार? साईनगरमधील विस्थापितांचे पुनर्वसन कधी पूर्ण होणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज आमदार स्नेहलता कोल्हे आणि सध्याचे विधान परिषदेचे आमदार विवेक कोल्हे यांच्या उपस्थितीत ही आश्वासने दिली होती. त्यामुळे आता या आश्वासनांच्या अंमलबजावणीसाठी आमदार कोल्हे त्याचबरोबर नगराध्यक्ष पराग संधान यांना विसर पडला की काय असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. कोपरगाव एक्सप्रेस न्यूजसाठी श्री ससाने, कोपरगाव.